बातमी आहे अंजली दमानिया यांनी केलेल्या मागणी संदर्भात। अंजली दमानिया यांची मागणी सोशल लाईट वर केलेल्या पाहणीमध्ये 88% लोकांनी मोठी मागणी केली। वाल्मिक कराडला मोक्का लागला पाहिजे, अंजली दमानिया यांच्याकडून नवा दावा करण्यात येतोय। दमानियांकडून वाल्मिकवर मोक्का लावण्यासाठी वाढता दबाव। अंजली दमानिया यांनी एक पोस्ट केलेली आहे। आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या फोन लाईन वरून जोडलेल्या आहेत। अंजली ताई, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हो, अगदी व्यवस्थित येतोय। जी, आपण सोशल मीडियावरती आपण पोस्ट केली होती, त्या पोस्टमध्ये होय असं आपण पाहतोय। या संदर्भात इकडे 82% होय असा रिस्पॉन्स या ठिकाणी आलेला पाहायला मिळतोय। आपली यावरती प्रतिक्रिया? कसं आहे की मी हा पोल का केला, मला जाणून घ्यायचं होतं की जनभावना काय आहे आणि ती जनभावना आपल्या सरकारपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे। तर मला तर खरं सगळ्या माध्यमांना सांगावंसं वाटतं की माझी पोच फार कमी असेल, पण आपण सगळ्यांनी जर असा पोल घेतला की जनभावना काय आहे, आणि जनभावना जर असेल की खरंच प्रत्येकाला आज महाराष्ट्रात खात्री आहे की वाल्मिक कराडच त्यातले प्रमुख सूत्रधार आहेत आणि त्यांच्याच सांगण्यावरनं हे सगळं झालंय, आणि त्यात खंडणी आणि खून हे दोन वेगवेगळे प्रकरणं नाही आहेत। तर खंडणीमधून झालेल्या वादामुळेच खून झालाय हे जोपर्यंत लोकांना आता सरकारला कळत नाही तोपर्यंत, आणि ऑफकोर्स राजकीय वर्चस्व असल्यामुळे त्यांना वाल्मिक कराड यांच्यावर मोका लागलेला नाहीये। तर मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना मिळून हा दबाव बनवणं अतिशय गरजेचं आहे। म्हणून मी एक पोल घेतला आणि त्यात 4073 लोकांनी मतदान केलं आणि प्रत्येकाचं मत, त्याच्यापैकी 88 लोकांनी असं म्हटलंय की मोका हा लागलाच पाहिजे। 12% मला वाटतं त्यांचे काही समर्थक असतील ते म्हणाले असतील, पण बाकी झाडून म्हणजे 88% लोकांनी म्हटलंय की मोका हा लागलाच पाहिजे। आणि मोका लावून काय होणार आहे, म्हणजे त्याच्यातनं चौकशीच होणार आहे ना, मग लावायला हरकत काय? जर वाल्मिक कराड नसतील तर त्यातनं ते बाहेर येतील नंतर, पण आताच्या घटकेला त्यांना बाहेर वगळून तुम्ही आमचं काहीच उखाडूच शकत नाही। ही जी त्यांची सरकारची जी हे आहे ना, दडपशाही आहे ना, ती कुठेतरी संपवणं गरजेचं आहे। काल मी धनंजय देशमुख यांचं जे वक्तव्य होतं रात्री, ते ऐकून खूप डिस्टर्ब झाले की त्यांनी असं आता ठरवले की आज 10 वाजता ते आणि त्यांचा पूर्ण परिवार टावरवर चढून हे करण्याचा प्रयत्न करणार आहेत। अतिशय डिस्टर्बिंग आहे। हे का भाग पाडावं लागतं लोकांना? का न्याय मिळू शकत नाही सामान्य माणसाला? आणि हे जे आहे ना, आता हे राजकीय थेर आता बास करा। पोलीस यंत्रणा काम करते, तपास करते, त्याचा शोध सुरू आहे, चौकशी सुरू आहे असं वारंवार सांगते, सरकारकडून सांगण्यात येते। मात्र आता आपण जर पाहतोय, आपण ज्याप्रमाणे पोल केलेला आहे त्यामध्ये आपण पाहतोय 88% होय म्हणून सांगण्यात येते जनतेकडून। जनतेच्या भावना या ठिकाणी आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवत आहात। तर यावर आपण पोलीस यंत्रणेवरती काय बोलाल? नाही, पोलीस यंत्रणेने खरं तुम्ही सगळ्यांना मुद्दाम सांगावंसं वाटतं की जी PCR कॉपी होती, शिंदे नावाचा एक जो अवादाचा कर्मचारी होता, त्यांनी एक क्रिमिनल रिपोर्ट त्यांनी जो दाखल केला होता आणि त्यात त्यांनी असं लिहिलंय की मला मे महिन्यापासून मला आणि माझ्या कंपनीला वारंवार त्रास देण्यात आला, माझा छळ केला गेला, मानसिक छळ केला गेला, जीवे मारण्याची धमकी दिली, काम बंद करा नाही तर तुझ्या हातपाय तोडू म्हटलं होतं। त्याचं अपहरण देखील 27 मे रोजी केलं होतं आणि याची एक FIR त्यांनी केसमध्ये दाखल केली होती। तर मे पासून डिसेंबर पर्यंत जर पोलिसांनी कारवाई केली असती, त्यात दिरंगाई झाली नसती, तर आज संतोष देशमुख हे आपल्याबरोबर असते। आणि दुर्दैव हेच आहे की 7 महिने, खरं तर मोका हे पहिल्या दिवशी लागायला पाहिजे होता, कारण त्याच्या PCR मध्ये तो सरळ सरळ म्हणतोय की वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे या 3 जणांनी आम्हाला धमक्या दिल्या, जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या, आम्हाला हातपाय तोडू म्हणून सांगितलं आणि माझं अपहरण केलं। तर मोका हे मे महिन्यात लागायला हवा होता, तो 7 महिने लागला नाही। आणि आता सुद्धा संतोष देशमुख यांच्या इतक्या निर्घृण हत्येनंतर 1 महिना लोकांनी मोर्चे काढले, आक्रोश केला, माध्यमांनी लावून धरला विषय, तरीही जर त्याच्यावर मोका लागत नसेल
तर याच्यावरनं त्याची पोच किती आहे, म्हणजे त्याची पोच धनंजय मुंडेंची अजित पवारांची देवेंद्र फडणवीस इथपर्यंत सगळं हे जे मजल गेली आहे ना त्यांची, याच्याचमुळे ते आज त्या कुटुंबाला न्याय मिळत नाहीये. पण तो न्याय मिळाल्याशिवाय थांबणं हे तर शक्यच नाहीये. म्हणून माध्यमालाही माझी विनंती आहे की तुम्ही देखील असा पोल घ्या आणि लोकांची जनभावना जी आहे ती सरकारपर्यंत पोहोचवा. जी अंजलीताई, धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.